थोडी टेस्टी आहे, त्याच्यासोबत चटणी असती तर अजून उत्तम झालं असतं. नेक्स्ट टाइम नक्की ट्राय करा. मीठ कमी आहे सांग. नक्कीच. हॅलो एव्हरीवन, रामकृष्ण हरी. वेलकम टू पार्ट 3 ऑफ अखंड हरिनाम सप्ताह. मला आशा आहे की तुम्ही मागचे दोन्ही भाग पाहिले असतील आणि तुम्हाला आमच्या गावात होणारा हा अखंड हरिनाम सप्ताह आवडला सुद्धा असेल. तर सप्ताह जरी संपला असला तरी तिसऱ्या आणि चौथ्या दिवशी सुद्धा काही कार्यक्रम असतात. तिसऱ्या दिवशी असतं महिलांचं हळदी कुंकू, सगळ्यांसाठी गेम्स आणि रात्री सभेना. आता सभेना म्हणजे काय हे तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे समजेलच, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तिसऱ्या दिवसाची सुरुवात ही संध्याकाळपासून होते. संध्याकाळी असतं महिलांचं हळदी कुंकू आणि त्यानंतर सगळे गेम्स सुरू होतात. तर हळदी कुंकू आणि लहान मुलांचे गेम्स चालू असताना मी तिथे नव्हती, त्यामुळे मी काही फिल्म करू शकले नाही. पण लहान मुलांच्या गेम्स नंतर होतं अनमॅरिड लोकांसाठीची संगीत खुर्ची स्पर्धा. आणि तुम्हाला माहितीये का, यामध्ये मला 3रा क्रमांक मिळाला. त्यानंतर होती पुरुषांसाठीची संगीत खुर्ची स्पर्धा. या सर्व स्पर्धांमध्ये सर्वजण खूप उत्साहाने आणि आनंदाने सहभागी होतात. लहान मुलांसाठी तर स्पर्धा म्हणजे त्यांच्या आवडीचा विषय, त्यामुळे आपसुकच ते या स्पर्धेचा भाग असतात. पण आजी आजोबा सुद्धा लहान मुलांप्रमाणेच खूप आवडीने आणि उत्साहाने या स्पर्धांमध्ये सहभागी होतात. त्याचं कारणही तेवढंच खास आहे, कारण वर्षभर आपापल्या कामात व्यस्त असणारे सर्वजण उत्सवानिमित्त का होईना पण हे 4 दिवस आवर्जून गावी येतात. त्यामुळे सप्ताह संपल्यानंतर सगळ्यांसाठी थोडीशी करमणूक, छोटीशी मजा म्हणून या सगळ्या स्पर्धांचं आयोजन केलं जातं. खरं तर या स्पर्धांमध्ये कोण जिंकतंय किंवा कोण हरतंय याला अजिबात महत्व नसतं, पण सर्वांनी एकत्र येऊन आनंद लुटावा यासाठी या स्पर्धेचं आयोजन केलं जातं. पुरुषांच्या संगीत खुर्चीनंतर होती महिलांची संगीत खुर्ची स्पर्धा आणि त्यानंतर होता महिलांसाठीची विशेष स्पर्धा, ती म्हणजे यावर्षी पहिल्यांदाच आयोजित करण्यात आलेली पाककृती स्पर्धा. स्पर्धेमध्ये सर्व जणींनी खूप उत्साहाने सहभाग घेतला होता. सगळ्यांनीच खूप चविष्ट, रुचकर पण पौष्टिक असे पदार्थ बनवून आणलेले. मीठ कमी आहे. वासन सांगतो आम्ही. अर्धा तास मेहनत केली, जस्ट हरिनाम सप्ताहात सतत 2 दिवस चुलीवरती स्वयंपाक करून सुद्धा या सगळ्या जणींनी न थकता या पाककृती स्पर्धेमध्ये सहभाग घेतला आणि तितक्याच उत्साहाने सगळ्यांसाठी चविष्ट, रुचकर, पौष्टिक असे पदार्थ बनवून आणले. सगळे रुचकर पदार्थ खायला मिळावेत यासाठी सगळी मुलं परीक्षकांच्या पाठी रांग लावून उभी होती. कधी परीक्षक हे सगळे पदार्थ चाखतात आणि कधी आपल्याला खायला मिळतात याकडे या सगळ्यांचा डोळा होता. परीक्षकांनी तो पदार्थ चाखतात सगळे जण त्या पदार्थावरती तुटून पडायचे. भरपूरच तिकडे 2 आयटम यश इथे आम्हाला द्या. सगळे दिले, सगळे दिले. पुढे अजून चांगले ते नको आपल्याला. प्रेझेंटेशन सुद्धा खूप छान. खूप खूप धन्यवाद. पुण्याला वेळ हे बनवलं मला काय काय मिळालं. अरे थांबा ना.
हो हो. प्रत्येकीच्या हाताची वेगळी चव, प्रत्येकीचा स्वयंपाक बनवण्याचा अंदाज हे सगळं या पदार्थांमधून दिसत होतं. आणि या स्पर्धेच्या निमित्ताने आम्हाला सुद्धा असे वेगवेगळे पदार्थ चाखायला मिळाले. काय बनवलं? चीज चीज काय? हे पदार्थ बघून सगळ्यांना भेटणार. खूप सारे चटपटीत पदार्थ खाल्ल्यानंतर शेवटी गोड तर झालंच पाहिजे ना, म्हणून काही गोड पदार्थ सुद्धा होते. यानंतर शिरोटे बनवले. हे कशापासून बनवतात? मैद्यापासून. यासाठी किती वेळ लागला तुम्हाला? खूप फास्ट बनवलं तुम्ही. मला दे जरा. हे घरी असेल ना? आवडलं जरा युनिक आहे. संपलं? टेस्टी आहे. एवढंच होतं? खूप तिखट झालं होतं आणि आता गोड खाल्ल्यामुळे टेस्टला सुद्धा बरं वाटतं. सगळ्या स्पर्धा झाल्यानंतर रात्री सभेना बाहेर पडतो. आता सभेना म्हणजे 2 दिवसाचा सप्ताह झाल्यानंतर तिसऱ्या दिवशीच्या रात्री श्रींच्या पादुका म्हणजे श्री विठ्ठलांच्या पादुका या पालखीत बसून संपूर्ण वाडीमध्ये फिरवल्या जातात. या निमित्ताने मंदिरामध्ये पणत्यांद्वारे खूप सुंदर अशी रोषणाई केली होती. पणत्यांच्या त्या मंद प्रकाशामध्ये संपूर्ण मंदिर अगदी झळाळून निघालं होतं. सप्ताह खूप छान पार पडला यासाठी सर्वजण आनंदी होते. पण त्याचबरोबर या सप्ताहासाठी पुन्हा वर्षभर वाट पाहावी लागणार यासाठी दुःखी सुद्धा होते. माणसांप्रमाणेच विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तींवरती सुद्धा ह्या भावना आपल्याला स्पष्ट दिसून येतात. सप्ताहाच्या पहिल्या दिवशी मूर्तींच्या चेहऱ्यांवरती असणारं ते तेज तिसऱ्या दिवशीपर्यंत कमी झालेलं अगदी सहज ओळखता येतं. सर्वजण मंदिरामध्ये जमा होतात, भजन गायलं जातं, देवाची आरती गायली जाते. त्यानंतर श्रींच्या पादुका पालखीमध्ये ठेवून पालखी वाडीमध्ये फिरण्यासाठी प्रस्थान करते.
मंदिराभोवती प्रदक्षिणा मारून पालखी वाडीमध्ये फिरण्यासाठी निघते. पालखीच्या वाटेमध्येच काही ठिकाणी असे खेळ सुद्धा खेळले जातात. मुकी हरिनाम घेत पालखी सोबत चालताना कोणालाच रात्रीच्या अंधाराचं सुद्धा भान राहत नाही. पायाखाली येणाऱ्या काट्याकुट्यांचीही कोणाला पर्वा नसते, कारण विठ्ठल नामातच तेवढी ताकद असते. पालखी ठरलेल्या मार्गावरून पुढे जात प्रत्येकाच्या घरासमोरून जाते. हे 3 दिवस आपल्याला नवीन ऊर्जा देणारे असतात. वर्षभर आपण वेगवेगळ्या मनस्थितीतून वेगवेगळ्या परिस्थितींमधून जात असतो, पण तरीही या सगळ्यांची नवीन सुरुवात करण्याची प्रेरणा आपल्याला इथून मिळते. आजच्या कॉम्पिटिटिव्ह जगात सुद्धा शांत स्थिर राहून विचार करण्याची क्षमता या हरिनाम सप्ताहामधून मिळालेल्या संदेशांमधून मिळते. आपल्यापैकी फार क्वचित लोक भजन कीर्तन असे कार्यक्रमांसाठी जात असतात. हे खरं तर कार्यक्रम नसून आपण आपल्यामध्ये अजून काही सुधारणा करून आपलं आयुष्य अजून किती सुंदर बनवू शकतो याचे मार्ग दाखवणारे असतात. आमच्या गावातच असणाऱ्या या प्रतिबंधळीमुळे आम्हाला इतरत्र कुठेही जाण्याची गरज लागत नाही. खरंच पूर्वजांनी आपल्यासाठी प्रत्येक गोष्टीची तरतूद करून ठेवलेली असते. फक्त आपल्याला ती सांभाळता आली पाहिजे, तिचं जतन करता आलं पाहिजे आणि पुढच्या पिढीपर्यंत त्या गोष्टी पोहोचवता आल्या पाहिजेत. मला जर आमचा हा सप्ताह, मंदिराची स्थापना, सप्ताहाची सुरुवात कशी झाली हे जाणून घ्यायचं असेल तर ह्या आधीचे दोन्ही भाग नक्की बघा, कारण त्या भागांमध्ये मी सप्ताहाची सुरुवात, मंदिराची माहिती या सगळ्याबद्दल सविस्तर माहिती दिलेली आहे. मला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आणि जर असेच नवनवीन व्हिडिओ बघायला तुम्हाला आवडणार असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत मस्त राहा, स्वस्त राहा, काळजी घ्या.